हा आपला आज दिवसाचा प्रॉफिट आहे मित्रांनो, 19,680 रुपये. यस, 19,000. पुन्हा एकदा चांगला प्रॉफिट. आज मी थोडा एक्साइटेड आहे. कसा आला? डायरेक्ट चार्टवर जाऊया. आज चार्ट मागचं लॉजिक काय होतं किंवा ट्रेड मागचं लॉजिक काय होतं समजून घेऊया. आज सर्व ट्रेड आपण निफ्टीमध्येच केले. कालचा व्हिडिओ पाहिला असेल किंवा तुम्हाला लक्षात असेल तर आपण या दोन जे पोर्शन आहे त्या या दोन पोर्शनवर आपण 26,000 रुपये कमावले होते. आज मार्केट इथे ओपन झालं 9:15ला. पहिले 30 मिनिट मी काहीच ट्रेड नाही केला. हा पोर्शन जो आहे इथे या चॅनलला त्याने रेजिस्टन्स, कालचा जो आपण ट्रेंड लाईन खेचली होती या ट्रेंड लाईनला त्याने इथे रेजिस्टन्स भेटलं, त्यानंतर रिव्हर्सल घेतलं. या 4 कॅन्डल नंतर याचा या ग्रीन कॅन्डलचा जेव्हा लो ब्रेक केला तेव्हा मी इथे ट्रेड घेतला आणि इथे येईपर्यंत होल्ड केला. म्हणजे माझा पहिला ट्रेड पीईचा होता. ऑलमोस्ट मला 5,000 ते 6,000 रुपये कमवून दिले. नंतर या सपोर्टचा त्याला सपोर्ट घेतला त्याने. इथे ज्या 2 डोजी फॉर्म झाल्या, इथे या डोजीचा अर्थ असतो की यू कॅनॉट प्रेडिक्ट द डिरेक्शन, म्हणजे कोणत्या डायरेक्शनला जाईल तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. मी 2 कॅन्डल कन्फर्मेशनसाठी त्यानंतरचे 2 कॅन्डल वेट केला, 1 आणि 2. 2 ग्रीन सिग्नल जेव्हा दिलं तेव्हा मला लक्षात आलं की याने आता ट्रेंड बदललाय किंवा जो डाऊनवर्ड ट्रेंड सध्या चालू होता तो ट्रेंड बदललाय. इथे ट्रेड पंचिंग केला सीईचा आणि एवढा फास्ट प्रीमियम 5 मिनिटाच्या आत कॅन्डल इथे गेली. एवढा फास्ट प्रीमियम दिले मला. ऑलमोस्ट 1 ते 2 मिनिटाच्या ह्याच्यात मी 10,000 रुपये कमवले. यामध्ये मी पुन्हा सीईचा पंचिंग केला. इथे पुन्हा मी 2 ते 4,000 रुपये कमवले. जेव्हा ही कॅन्डल, एक ग्रीन कॅन्डल आणि मोठी रेड कॅन्डल, याला मला हा सेटअप आहे, हा कॅन्डलचा एक टाईप आहे. या कॅन्डलला काय मला माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये प्लीज सांगा. जेव्हा एक ग्रीन कॅन्डल मोठी बनते आणि त्याच्या बाजूला एक छोटी रेड कॅन्डल बनते तर तो एक बेरिश पॅटर्न बनतो. तो बेरिश पॅटर्न, त्या पॅटर्नला एक नाव आहे, तर सध्या मी विसरलो. तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल अभ्यास करून. मी या ग्रीन कॅन्डलच्या लोला मी पुट बाय केला आणि इथे मला 7,000 ते 8,000 रुपये कमावले. सेम पुन्हा एक छोट्या कॅन्डलला इथे रिव्हर्सल भेटलं. ही डोजी आहे. इथे पण मी याच्या लोला इथे बाय केला. इथे 2,000 ते 3,000 रुपये कमावले. जेव्हा या 3 कॅन्डल आल्या तेव्हा लक्षात आले की बेरिश कन्फर्मेशन. या कॅन्डलला मी पुन्हा पुट बाय केला, इथे कमावले. लास्टच्या 15 मिनिट मी काय केलं नाही, तेव्हा मी गाडी चालवत होतो. तर आज अशा पद्धतीने आपण 19,681 रुपये कमवले. जर तुम्ही पाहत असाल, लक्षात येत असेल तर पुटमध्ये आपण 600, दुसऱ्या पुटमध्ये 6,000, एक कॉल ऑप्शन मध्ये आपण 6,123 आणि मोस्टली मी ते तुम्हाला बोललो कॉलमध्ये 10,000 सगळ्यात जास्त प्रॉफिट आपला. पुटमध्ये बघा मार्केट आज निफ्टीचं 0.77%, ऑलमोस्ट दुपारी 1% अप होतं, तरी पण आज मॅक्सिमम प्रॉफिट आपण पुटमध्ये काढलाय. मित्रांनो, जेव्हा आपण चार्ट सोबत बोलायला शिकतो ना किंवा कॅन्डल सोबत बोलायला शिकतो ना, चार्ट मधल्या कॅन्डल सोबत, तेव्हा कॅन्डल आपल्याला सांगते की काय करायचं आणि काय नाही. त्यामुळे आपण अगोदर कॅन्डलला बोलायला शिकलं पाहिजे. मी जो बेसिक कॅन्डलवरचा व्हिडिओ बनवला मी त्यामध्ये तेच सांगितलं, जर तुम्ही ओपन, हाय, लो, क्लोज या गोष्टी जर कॅन्डलचं व्यवस्थित ऑब्झर्व केलं ना तर बाकी कोणत्याच गोष्टीची गरज राहत नाही. ओपन, हाय, लो, क्लोज, डोजी काय, कोणत्या कॅन्डलचे पॅटर्न काय, ह्या जर गोष्टी लक्षात आल्या किंवा या गोष्टी लक्षात आल्या ना तर आपल्याला तो चार्ट, ती कॅन्डल पैसा कमवून देते. आय होप गाईज तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा आजच्या ट्रेड मागचं लॉजिक समजलं असेल. त्यामध्ये जर काही तुम्हाला योग्य वाटत नसेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि जे योग्य वाटत असेल किंवा काय आज शिकायला भेटलं असेल ते पण मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट वीक पासून आपण बेसिक ऑफ स्टॉक मार्केटची सिरीज सुरू करणार आहे. राईट फ्रॉम कॅन्डल पासून, कॅन्डलचा जो एक एपिसोड आपण शूट केलेला आहे ऑलरेडी, कॅन्डल पासून तर हायएस्ट ऑप्शन चेन वगैरे काय असते या सर्व गोष्टी आपण शिकणार आहे मित्रांनो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. हा व्हिडिओ इथेच थांबूया मित्रांनो. गुड नाईट. सकाळी पाहत असेल तर गुड मॉर्निंग, दुपारी पाहत असेल तर गुड आफ्टरनून. थँक्यू सो मच मित्रांनो.